नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणार आहोत नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण बघायला. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जी समोर दिसते आहे ती आहे गिरणा नदी. या गिरणा नदीवरच हे एक धरण बांधलेले आहे. हाच गिरणा प्रकल्प पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत. हा मागे दिसतो आहे त्याच रस्त्याने आपण धरणापर्यंत आलेलो आहोत. आपण आता गिरणा डॅमच्या मेन गेटकडे जाणार आहोत. येथे गेटमधून कुणाला आत ते जाऊ देत नव्हते, परंतु आम्हाला 5 मिनिटासाठी त्यांनी आत सोडले. आता मी तुम्हाला गेटच्या आतल्या बाजूने धरण वरून कसे दिसते ते दाखवते. पाचच मिनिटे परवानगी दिल्यामुळे आम्ही लगेच गेटच्या बाहेर पडलो. या बाजूने धरणाकडे जाऊ म्हणजे आपल्याला पूर्ण धरण दिसेल. यावर्षी भरपूर पाऊस असल्यामुळे धरणाला खूप पाणी आहे, नाहीतर एरवी धरणामध्ये पाणी खूप कमी असते. बघा कसे पूर्ण भरलेले आहे धरण. पाण्याचा रंग सुद्धा हिरवागार दिसतोय. धरणाच्या या बाजूला एकदम शांतता आहे आणि पलीकडच्या बाजूला पाण्याचा खूप मोठा आवाज येतो. आपण आता त्या बाजूला जाऊ. आपण आता खालच्या बाजूने उतरून धरणाचे जे दरवाजे आहेत त्या साईडला जाऊ.
जिकडे जोराने पाणी पडते. या बाजूला आपल्याला पायऱ्या उतरून खालच्या बाजूला जावे लागते. खारुताई खारुताई सुंदर आहे. किती छान आहे बघा हा प्रकल्प, गिरणा प्रकल्प, जो अगदी चाळीसगाव आणि मालेगाव या दोन शहरांच्या मध्यभागी आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या सीमेवर हे धरण आहे. हे धरण गिरणा नदीवर असल्यामुळे या धरणाला गिरणा धरण असे म्हटले जाते. गिरणा म्हणजेच गिरिजा म्हणजेच पार्वती. 1969 साली बांधलेले हे खानदेशातील सर्वात मोठे धरण आहे. गिरणा ही तापीची उपनदी आहे, जिचा उगम सुरगाणा तालुक्यात होतो. सध्या भरपूर पाऊस असल्यामुळे धरणात पाणी सुद्धा जास्त आहे आणि आजूबाजूचे वातावरण सर्व हिरवेगार असे आहे. हे बघा, धरणाला 12 दारं आहेत, त्यापैकी 2 दारे त्यांनी उघडी ठेवलेली आहे. त्यातून सुद्धा इतका मोठा प्रवाह आपल्याला दिसतो आहे. मला पाण्याची भीती वाटते, त्यामुळे मी कधीच पाण्याजवळ जात नाही. पण मी पहिल्यांदा एवढ्या जवळून हे गिरणा धरण पाहिलेले आहे. तसे मी जायकवाडी पाहिलेले आहे, पण ते लांबून पाहिलेले आहे. इतक्या जवळून मी पहिल्यांदा धरण पाहिलेले आहे.
धरणाच्या परिसरात अनेक प्रकारची झाडे आणि झुडपे सुद्धा आहेत, जी पावसामुळे आता हिरवीगार झालेली आहेत. आणि लांब असे ते डोंगरावर एक लहानसे मंदिर देखील आहे. त्याचप्रमाणे आपल्याला रंगीबेरंगी असे रानफुले सुद्धा धरणाच्या परिसरात दिसतात. हे बघा कशी आहेत ते. नंतर आम्ही परत पायऱ्या चढून वरती आलो. वरती हे समोर दिसते ते आहे एक प्रकारचे मचाण, जेथून आपल्याला धरण आणि धरणाचा परिसर संपूर्ण दिसतो. आता आम्ही धरणाच्या परत त्याच बाजूला आलो, जेथे पूर्ण धरण आपल्याला भरलेले दिसते. धरण पाण्यात आमचे जवळजवळ 3 ते 4 तास गेले. नंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासात निघालो. कसे वाटले तुम्हाला हे खानदेशातील गिरणा धरण? कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.